सार्वजनिक रस्ता नाहीये, हे माझ्या शेतातून गेलेला रस्ता आहे. तुम्ही सार्वजनिक कसं काय म्हणता याला? मग तुमच्या शेतातला आहे तर पण हे रहदारीचा रस्ता हा रहदारीचा आहे ना, रहदारीचा. हा बरोबर. माझा दुसऱ्या शेतातला रहदारीचा रस्ता अडवला त्यावेळेस मी तुमच्या पोलीस स्टेशनला दाद मागायला आलो होतो का नव्हतो? त्यावेळेस तुम्ही मला दाद दिली का? तुम्ही ते तुमचा जवळचा नातेवाईक आहे म्हणून तुम्ही मला तिथून पोलीस स्टेशनला नाहीये. तहसीलदार येतील, तहसीलदारासोबत बोलतो मी. मला तुम्हाला बोलायचंच नाहीये. तहसीलदार म्हणजे इथे यायला पाहिजे का? यायलाच पाहिजे, तहसीलदारांनी यायलाच पाहिजे. ते आमच्यासाठी तहसीलदार बसलेत ना तिथं. हा मग यायलाच पाहिजे. जर तहसीलदारांच्या जनतेच्या अडचणीसाठीच अडचणी मांडा. अहो साहेब, अहो तहसीलदार पण तुमच्या सगळ्यांच्या सांगण्यावरून तुम्ही समजून सांगितलं, तुम्ही सगळ्या गोष्टी हे केल्या, त्याच्यावरून मी आत्मधनाचं वापस घेतलं. आणखीन किती हे करायला पाहिजे, किती सहकार्य. नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे माऊली न्यूज नेटवर्क. आवाज सत्याचा आवाज, जनतेचा आवाज, भ्रष्टाचार विरोधातला. आज आपण आलो शिरसाळा औरंगपूर रोड, जो परळी तालुक्यातलं औरंगपूर गाव आहे आणि शिरसाळ्याला जोडलेलं गाव आहे. आज आठवडी बाजार आहे. याच दरम्यान या ठिकाणी ज्ञानेश्वर दहिपळे नामक शेतकऱ्यांनी हा रस्ता पूर्णपणे बंद केलेला आहे. त्यांच्या शेतीला तहसीलदार यांनी स्वतः समक्ष त्या ठिकाणी हजर राहून, उपस्थित राहून, सर्व पंचनामा करून कुठल्याही प्रकारची कारवाई न करत त्यांना रस्ता न दिल्याने त्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि शिरसाळा औरंगपूर जो या ठिकाणी मुख्य रस्ता आहे तो पूर्णपणे बंद केलेला आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मुरुम टाकून पूर्णपणे बंद केलेला. आपण त्यांच्यासोबत जाणून घेणार नेमकी काय परिस्थिती आहे, नेमकं कशामुळे हा रस्ता बंद केलेला आहे आणि त्यांची भूमिका काय असणार, किती तास हा बंद राहणार आहे. पुढे या पुढे बघू. साहेब, रस्ता बंद करण्याच्या मागचं कारण असं आहे की मागील 2 वर्षापासून मी माननीय तहसीलदार यांच्याकडे माझ्या दुसऱ्या शेताला शेत रस्ता खुला करून द्यावा म्हणून मी अर्ज करतोय. त्याच्यावर त्यांनी सुनावण्या घेतल्या. त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं होतं की 1 महिन्याच्या आतमध्ये तुमचा रस्ता आम्ही खुला करून देऊ. त्यांनी मला लेखी पत्र दिलेलं आहे. ज्या दिवशी गेल्या महिन्यामध्ये 7 तारखेला कृषी मंत्री इथे येणार होते, त्यावेळेस मी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्या आत्मदहनाचा इशारा मी वापस घ्यावा म्हणून त्यांनी ते पत्र काढलं होतं मला. ते पत्र काढून पण आज 1 महिना वरती 15 दिवस होत आहेत. अद्यापपर्यंत मला कुठल्याही प्रकारचा त्यांनी रस्ता काढून दिलेला नाहीये. माझं जवळपास 6 एकर क्षेत्र हे पडीत आहे. मग तहसीलदार साहेबांना मी वारंवार जाऊन भेटतोय, फोन करतोय की साहेब माझ्या शेताला रस्ता कधी देताय तुम्ही. ते मला प्रत्येक वेळेस उडवडीची उत्तर बघूत करूत. त्याच्यानंतर माननीय तहसीलदार साहेबांनी ज्या दिवशी तिथं पंचनामा करायला आले, स्थळ पाहणी करायला आले, त्या दिवशी तहसीलदार साहेब मला असं म्हणतात की त्या संबंधित शेतकऱ्याचं नुकसान खूप होतंय. ज्या शेतातून मला रस्ता देता येतो त्या शेतकऱ्याचं नुकसान खूप होत आहे, असं तहसीलदार साहेबांचं म्हणणं आहे. मग तहसीलदार साहेबांचा असा कोणता तो निकटवर्ती आहे की त्याचं नुकसान होऊ द्यायचं नाही आणि माझं नुकसान होऊ द्यायचंय त्यांना? त्या ठिकाणी नंबर बांध आहे का? नंबर बांध पाठीमागं अस्तित्वात आहे. ज्या नंबर बांधावर आम्ही वागत होतो त्या शेतकऱ्यांनी तो नंबर बांध काढून टाकलेला आहे. 2019 साली मला मंडळ अधिकारी साहेबांनी तिथून रस्ता काढून दिलेला आहे. मग त्यांचा ज्यावेळेस त्यांनी स्थळ पाहणी केली त्यावेळेस काय अहवाल असा देण्यात आला होता का त्या ठिकाणी रस्ता देता येतो नाही देता येतो, असं काही त्यावेळेस करता आलं होतं? त्यांनी सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला रस्ता देऊ. शासनाच्या कायद्यानुसार प्रत्येक शेतकऱ्याला हा रस्ता उपलब्ध करून दिला पाहिजे. तोच मंत्री बावनकुळे साहेब असोत, यांनी आता सुद्धा एक सांगितलं की नंबर बांधावरनं 12 फुटाचा रस्ता दिला पाहिजे. पण ह्यांना द्यायचाच नाहीये मला रस्ता, म्हणून माझी छळवणूक करताय. हे तुम्ही तहसील कार्यालयासमोर देखील आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. त्यानंतर केंद्रीय कृषी मंत्री यांचा या ठिकाणी जो शेतकरी संवाद मेळावा होता त्या ठिकाणी देखील तुम्ही आत्मदहनाचा इशारा दिला होता आणि आता तुम्ही या ठिकाणी सुद्धा असं ठाम भूमिका घेतलेली आहे की जर मला रस्ता नाही दिला तुम्ही या ठिकाणी देखील ज्यावेळेस अधिकारी पदाधिकारी येतील त्यांच्या देखत सुद्धा आत्मदहनाचा प्रयत्न करेल. काय नेमकं हे प्रकरण एवढं तीव्र का होतं आणि तहसीलदार जाणीवपूर्वक यासाठी का हस्तक्षेप करत नाही? मुळामध्ये परळी तहसील कार्यालय येथील रजिस्ट्री कार्यालय जे आहे तिथं ज्या शेतकऱ्यांनी रस्ता अडवलेला आहे त्यांच्या जवळचे नातेवाईक, तहसीलदार यांचा, माझा जो शेतकरी ज्या शेतकऱ्यांनी रस्ता अडवलेला आहे तो शेतकरी व तहसीलदार हे निकटचे नातेवाईक आहेत. आणि ज्या दिवशी तहसीलदार इथं तहसीलदार म्हणून त्यांनी चार्ज घेतला त्याच दिवशी माझा रस्ता बंद करण्यात आलेला आहे. व तो शेतकरी छाती ठोकपणे सांगतो जोपर्यंत हे तहसीलदार आहेत, आमचे पाहुणे आहेत, जोपर्यंत हे आहेत तोपर्यंत आम्ही तुम्हाला इथून रस्ता निघू देणार नाही. म्हणजे तहसीलदार आणि त्यांचं काही नातेसंबंध आहे? हो, नातेसंबंध आहेत त्यांचे, त्याच्यामुळे ते असं करतायत. ते सरळ माझ्या तोंडावरती म्हणतात की त्या संबंधित शेतकऱ्याचं नुकसान होतं, आम्ही कसा तुम्हाला इथून रस्ता देऊ. मी त्यांना सांगितलं की इथून नका देऊ, माझ्या शेताला तुम्ही कुठूनही रस्ता द्या, भुयारी मार्ग करून द्या किंवा उड्डाण पूल बांधून द्या, पण माझ्या शेताला तर रस्ता द्या ना तुम्ही.
ही माझी त्यांना विनंती आहे काय कळकळीची. तुमची भूमिका आता तुम्ही किती वेळ ठेवणार आहे रस्ता सर? मला माझ्या शेताला त्या रस्ता जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी हा रस्ता चालू होऊ देणार नाही. हा रस्ता जो आहे हा रस्ता पूर्णपणे माझ्या शेतातून आहे, गट नंबर 119 मधून आहे. त्याचे संबंधित सर्व कागदपत्र माझ्याकडे आहेत. हा गाव रस्ता सुद्धा नाही, हा पांदन रस्ता आहे व पांदन रस्ता इथून पण नाही, हे 2 शेत सोडून पांदन रस्ता बाजूनी आहे. मग त्यावेळेस हा रस्ता केला गेला त्यावेळेस ह्या काही गोष्टी सर्व माहित नव्हत्या. माहिती होत्या ना, पण सामान्य शेतकऱ्यांचा जर कुठं फायदा होत असेल तर आपण त्याला आडवं येणं हे आम्हाला तरी पटत नाही. कारण रस्ता झाला तर सर्व शेतकऱ्यांसाठी चांगला आहे. काय दादा, काय परिस्थिती, तुम्ही या ठिकाणी त्यांच्या सोबत आहात, काय नेमकं खरी वास्तविकता काय? यांच्या शेताला खरंच रस्ता नाही का? तहसीलदार देत नाहीत का? समोरचे देत नाही? त्याच्या शेताला वाट कोणीच दे नाही, ते रान पडक आहे वरे. पडक असल्यावर आता ते आज निर्णय हे घेतला, मग आता ह्याच्यावर इथं आम्ही सुद्धा अडकालात आता. आज गुरुवार आहे, मग आता ह्याच्यामध्ये नेमकं काय करायचं, वागायचं कुठून? हा मुख्य रस्ता नाही का औरंगपूर शिरसाळ? रस्ता आहे, हे म्हणतात ही पांढन रस्ता म्हणजे जुनी पांढन आहे म्हणून. जुनी पांधन आहे, जुनी पांढन जुनी. हे मुख्य रस्ता नाहीये. रस्ता जुनी पांधन आहे, पण रस्ता काढू दिला हे नाही म्हणून वागायला. आणि हे आज आडविले गेलाच बंद झाला. मग यांच्या रस्त्याला म्हणजे यांच्या जमिनीला रस्ता का देत नाहीत? आता बाकीचे माणसं असतात, कुणी आडू येते, कुणी काही करतंय, पण एक आहे ते इथे आता रान पडक आहे तिथं. बर. ओके साहेबाचं. बर. आता तहसीलदार आले होते, तुम्ही होतात का त्यावेळेस? त्या येत नव्हतो मी. बर. ते येत नव्हतं. काय दादा, काय प्रकरण आहे आणि हा रस्ता अडवलाय, काय परिस्थिती आहे? हे गाव पांधन नाही, गाव पाहणीचा रस्ता आहे आणि त्यांच्या जमिनीला रस्ता देणं हे कर्तव्य आहे. 2 वर्षापासून त्यांची जमीन पडक आहे. आज बी कुठला अधिकारी आला, अधिकारी येऊन गेले, त्याचा रस्ता दिला नाहीये. त्याने ही भूमिका घेतली ही रस्ता अडवण्याची. ही गाव पांधन आहे, औरंगपूरचा रस्ता ह्याच्या बाजूला आहे. औरंगपूर मेन औरंगपूरचा रस्ता, ही गाव पांधन होती, शेत पांधन होती, त्यांनी त्यावेळेस काढू दिलाय. पण आज त्यांची मागणी की बाबा माझ्या शेताला रस्ता द्या, मी ह्याला रस्ता देतो. त्यांनी आज अडविला. आज गुरुवार आहे, आज बाजार आहे, आम्ही जायचं कसं? या अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी करावी याची आणि त्याला रस्ता काढून द्यावा त्या शेतकऱ्याला. किती वर्षापासून रस्ता नाही त्यांच्या जमिनीला? त्यांच्या जमिनीला आज 2, 3, 4 वर्ष झाले त्यांच्या जमिनीला रस्ता नाही. तसेच वाहते, तिकून जाते वाहिलं त्यांनी. पण आता 2 वर्षापासून ती जमीन पडक आहे त्यांची. का बरं त्यांच्यावर असा अन्याय का होतोय? तहसीलदार काही भूमिका घेत आता हे तहसीलदार आले, ते म्हणते तर बाजूच्या शेतकऱ्याची जमीन आहे त्याचं नुकसान व्हायलंय, पण तुम्ही नंबर बांधा तरी त्यांना रस्ता द्या ना. पहिली वाहत होती ती जमीन. त्याच्यात राजकारण घालू नका तुम्ही, कुठलंही राजकारण घालू नये, तहसीलदारांनी घालू नये, जातीवाद घालू नये, कुठलंही घालू नये. त्याची जमीन आज वर्षानुवर्षे वाहते आणि ती औरंगपूरच्याच माणसाची जमीन त्यांनी बी घेतलेली आणि त्या बी शेजारच्या शेतकऱ्यांनी औरंगपूरची जमीन घेतलेली. त्याच्या जमिनीला रस्ता पहिल्यापासून होता. पहिला जे शेतकरी वाहत होता ते कुठून वाहत होता? तिथून द्या ना त्यांना रस्ता. 10 फुटाचा द्या, 12 फुटाचा द्या, त्याची जमीन कशाला पडक राहील? या अधिकारी येते, बाजूच्या जमिनीवाल्याचं नुकसान व्हायला म्हणते. बरं, अधिकाऱ्यांचं आणि त्या बाजूच्या जमिनीचं काय साठलोट नातेसंबंध आहेत असं काय ते वाटतं? काय सांगतायत आता त्यांची त्यांना माहिती, त्यांना काय असेल त्यांचे नाते होते तेव्हा ते तसे म्हणतात ना. आमचं म्हणणं आहे, आम्ही आमचा तिथला कुठलाही संबंध नाही, पण आम्हाला एक माहिती की आम्ही मूळस्तंभ गावातले औरंगपूरचे, की आम्ही बचपनापासून पाहतो की जमीन ती वाहत होते, पण आज बंद केली या 2 वर्षापासून. आता हे यांना रस्ता पूर्णपणे बंद केलाय. जर तहसीलदारांनी यांना रस्ताच काढून नाही दिला, हा रस्ता बंद राहील. मग आता त्या गावच्या लोकांनी वागायचं कोण कसं? हे शेतकरी भूमिका करणार ना, हे शेतकरी भूमिका घेणार ना. मला रस्ता द्या, गावातले आमच्यासारखे. आता आम्हाला आज बंद आहे ना, आज आम्हाला जाता येता येणं. आज बाजार आहे, शिरसाचा बाजार आहे, बाजारला जाता येणं, हे गाड्या उभे आहेत सगळं. कुठली इमर्जन्सी जर आली, एखादं पेशंट जर घेऊन जायचं म्हणलं तर आता नेमकं कसं जायचं त्या गावातल्या लोकांनी? आता ते मरावं लागेल ना. आता त्याचं काय करणार आहे? ते पर्यायच नाही ना. आता अधिकारी येतील, अधिकारी बघतील, ते मार्ग काढतील ना. नक्कीच तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी जर शिरसाळ औरंगपूर रोड पाहायला गेला तर या ठिकाणी पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे आणि माझ्या शेतीला रस्ता द्या तेव्हाच मी हा रस्ता मोकळा करून देईल, या प्रकारची भूमिका या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. आणि आता यामध्ये जर काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यामध्ये आता कुठली मेडिकल इमर्जन्सी आल्यानंतर या ठिकाणाहून पेशंटला कुठं शिरसाळ्याला जायचं असेल तर त्या ठिकाणी जाण्यासाठी देखील आता रस्ता उपलब्ध नाहीये. म्हणून या ठिकाणी संबंधित प्रशासन जे आहेत, तहसीलदार असतील, मंडळ अधिकारी असतील किंवा तलाठी असतील, संबंधित गावचे तलाठी, मंडळ अधिकारी यांनी या ठिकाणी हस्तक्षेप करून संबंधित शेतकऱ्यांचा
जी काही समस्या आहे ती सोडवण्याचा प्रयत्न करून या ठिकाणी शिरसाळ औरंगपूर रस्ता खुला करून देण्यात यावा, यासाठी आपण या ठिकाणी लाईव्ह आलेलो आहोत. यामध्ये अजून काही नवीन अपडेट्स मिळतील का, यामध्ये काही निर्णय होतो का, तहसीलदार या ठिकाणी स्पॉट व्हिजिट करतात का, हे पाहणं महत्वाचं ठरणार. कॅमेरामॅन गणेश दराडेसह मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, औरंगपूर, बीड.